केरळच्या वायनाडमधील झालेल्या भूस्खलनग्रस्तांच्या मदतीसाठी रिलायन्स फाउंडेशन पुढे सरसावलंय। रिलायन्स फाउंडेशनने स्थानिक प्रशासनाला हाताशी घेऊन भूस्खलनग्रस्त नागरिकांना मदत देऊ केली आहे। नागरिकांना तात्पुरता दिलासा देण्यासाठी पॅकेट बंद फूड, फळ, दूध, राशन आणि स्वयंपाकाची भांडी, पिण्याचं पाणी, स्वच्छतेसाठी साहित्य, तात्पुरत्या टेंट, सोलार दिवे, टॉर्च यासह विविध वस्तूंचा पुरवठा रिलायन्स फाउंडेशन करते। त्यासोबतच आपत्तीग्रस्तांचं जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी वीज, चारा, व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जाणार आहे। तर मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शालेय उपयोगी वस्तू, विविध खेळांचं सामान उपलब्ध करून दिलंय। तर शोधकार्यासाठी एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि आर्मीच्या पथकांच्या जवानांना सोयीनं संवाद साधता येईल यासाठी रिलायन्स जिओने विशेष टॉवर वायनाडमध्ये उभारलेत। वायनाड दुर्घटनेवर रिलायन्स फाउंडेशनच्या चेअरमन नीता अंबानी यांनी शोक व्यक्त केलाय। दुर्घटनेमुळे झालेल्या नुकसानीमुळे आम्ही दुःखी आहोत। एक कुटुंब म्हणून आम्ही दुर्घटनाग्रस्तांच्या पाठीशी उभे आहोत, असं नीता अंबानी यांनी म्हटलंय। सर्व दुर्घटनाग्रस्तांनी पूर्वपदावर आणण्यासाठी टीम कार्यरत असल्याचंही नीता अंबानींनी म्हटलंय।